कुणी म्हणतं आई सारखं प्रेम या जगात कुणी करत नाही असं म्हणतं, आम्ही सुद्धा सांगतो कीर्तनात. पण आज मी वडिलांचं पुण्यस्मरणाचं कीर्तन करायला आलेले आहे स्वर्गीय तान्हाजी बाबांच्या. तान्हाजी बाबांचं पुण्यस्मरण कीर्तन करण्यासाठी आलोय आम्ही इथे. आज मी तुम्हाला बाप आईपेक्षा पण जास्त प्रेम करतो हे मी तुम्हाला पटवून देणार आहे. खरं पाहताना साहित्यात सुद्धा बापाला एवढा न्याय मिळाला नाही. कविता झाल्या जास्त आईवर, निबंध झाले आईवर, लेख लिहिल्या गेले आईवर, गोष्टी सुद्धा आईच्याच जास्त. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण मनाचं पोतं पाठीवर वाहणारा बाप आजपर्यंत जगाला का दिसला नाही याचं उत्तर मला मिळत नाही. शेतामध्ये कणसाची धान्याची मळणी करताना माय दिसते, पण पेरणी करणारा बाप नजरेतून का चुकतो याचं उत्तर कळत नाही. साऱ्या जगाला फक्त माय दिसते, बाप का आठवत नाही. साहित्य सुद्धा बापाबद्दल कमीच बोलतंय. मी काही साहित्यकार नाही, पण माझ्या अंतकरणातून जे काही बाहेर पडतंय ना ते तुमच्या समोर मांडते मी सांगेन तुम्हाला आज जे प्रेम आईला जमलं नाही ना ते प्रेम बापाला करता येतं. एक चारोळी आहे, त्या चारोळीमध्ये सुद्धा बापाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलाय, बापाचं प्रेम सांगण्याचा प्रयत्न केलाय. एक उदाहरण देऊन सांगते मी तुम्हाला. चला थोडस आपल्या धर्मग्रंथांच्याकडे, रामायणाकडे चला. रामायण गोड आहे, फार सुंदर. त्या रामायणातला प्रसंग आहे आणि त्या प्रसंगातून मी तुम्हाला माईच्या आणि बापाच्या प्रेमाची तुलना करून सांगणार आहे की आईपेक्षा सरस प्रेम बापाचं आहे. हे मला पटवून द्यायचं तुम्हाला माझ्या दादांनो. आणि प्रत्येकानं स्वतःचे वडील आठवायचे. माझ्या ताईंनो, तुम्ही तुमच्यातली आई जागी ठेवू नका. तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, तुमच्या बापाला डोळ्यासमोर उभं करा. तुम्ही आठवा सगळ्यांनी बाप. मी जे बोलते जर तुम्हाला पटलं तर म्हणा खरंच माझा बाप असाच होता, एवढंच प्रेम माझ्यावरती करत होता. हे तुम्ही तुमच्या मनाला समजावून सांगा किती प्रेम असतं बापाचं. रामायणातला प्रसंग आहे, त्या प्रसंगाकडे घेऊन जाण्या अगोदर काही क्षणाचं आपण रामभजन करू. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ए रामायण है पुण्य कथा श्री राम, ए रामायण है पुण्य कथा श्री राम, ए रामायण है पुण्य कथा श्री राम, ए रामायण है पुण्य कथा श्री राम. राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. किती आहे बापाचं प्रेम ते पटवून देण्यासाठी रामायणात घेऊन निघाले मी तुम्हाला. चला थोडासा रामायणामध्ये प्रवास करू. जेव्हा राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला, 14 वर्षाच्या वनवासाच्या आज्ञेनं प्रभूजी वनवासाला तर निघाले, पण म्हणतात आईचा आशीर्वाद घेऊन जाऊ. माई कौशल्येकडे आले. कौशल्या माईची पूजा अर्चना चालली होती. साध्या वेशामध्ये राघवेंद्र सरकाराला पाहिलं आणि कौशल्या माई म्हणतात, रामा अजून तुमचं आवरलं नाही, बाबा रागावतील तुमचे, उठा पटकन आवरून घ्या. आई घाई नको ना करू, मला आशीर्वाद दे. का बाळा, माझे आशीर्वाद तर अखंड तुमच्या सोबत आहेत, आज आशीर्वादाची मागणी का करता. राम म्हणतात, मा मला 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. बेटा 14 वर्षाची मर्यादा आशीर्वादासाठी का घालता. मा
राज आज्ञेनुसार मला अयोध्येची राजगादी नाही, 14 वर्षाचा वनवास मिळाला. 14 वर्षाचा वनवास हा शब्द गरम तेल कानात टाकावं असा पडला. धारदार शस्त्रानं काळजावर जखम करावी असा तो शब्द थेट अंतःकरणाला लागला. टचकन डोळे भरले, अश्रू गालावर ओघळायला लागले, ओठ फडफडायला लागले, कानात मुंग्या आल्यासारख्या झाल्या, अंग कंपायमान झालं. शब्द फुटे ना, बाळा तू माझी चेष्टा तर करत नाही ना? मा, लहान असल्यापासून आजपर्यंत मी कधी तुझी चेष्टा आणि कुणाची तरी चेष्टा केल्याचं तुला आठवतंय आई? नाही लेकरा, तो कधी कुणाची चेष्टा केली हे मला आठवत नाही. मग आज मी तुझी चेष्टा कशी करेल? नाही राघवा, मला सोडून तू जायचं नाही वनवासाला. आई आहे माझ्या ताईंनो, जगातल्या कुठल्या आईला वाटतंय नवसा सायासानं जे लेकरू मला मिळालंय त्या लेकराला सहज वनवासाला आपण पाठवावं असं वाटतंय का कुणाला? आणि ते होते राम, सुकुमार, आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करणारा पुत्र. मर्यादेत राहणारं लेकरू काळजामध्ये असतं, त्या लेकराला कुठली आई वनवासाला पाठवेल? कौशल्यमाई म्हणते नाही राघवा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आईचं प्रेम आहे, नाही जगू शकत मी राघवा, मला सोडून जाऊ नको. शतनवसानी येऊनी पोटी सुख विलेस का दुःखासाठी, प्राण मागतो निरोप रडते कासावीस काया, नको रे जाऊ राम राया, राया राया राम राया, राया राम राया. राघवा, मला सोडून जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आई, मला आडवं लावून तुला रघुकुलाच्या मर्यादेमध्ये बाधक निर्माण करायचा का? आई तू विसरलीस रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. प्राण जाईल पण वचन भंग होणार नाही. या परंपरेतले आहोत मा आपण. मा, ही परंपरा मोडून मला माझ्या वडिलांच्या कार्यकालाला डाग लावायचा नाही मा, नाही. आता तर हे शब्द जर मी किंवा बाबा किंवा काही मा कुणी जरी सांभाळले नाही तर या अयोध्येतल्या एका तरी पात्राला डाग लागणार आहे. मी वनवासाला गेलो तर एक पात्र कलंकित होणार आहे, मी वनवासाला नाही गेलो तर कुणीतरी कलंकित होणार आहे मा. मी जर वनवासाला नाही गेलो तर कौशल्या नावाच्या पात्राला डाग लागेल. पुत्राच्या प्रेमासाठी बाईनं परंपरेला डाग लावला. वनवासाला गेलो तर स्वतःच्या लेकराच्या स्वार्थासाठी सावत्र लेकराला वनवासाला पाठवलं. मा कैकईच्या पात्राला डाग लागणारे मा, तू ठरव मा. लेकरा, सारं कळतं रे मला. ठीक आहे, तुला जायचं ना वनवासाला, एक काम कर, तुझ्या करे दे मरणाचा माझसी हो राजावा हो वनवासी. मला मरण दे राजा हो, काही तर वनवासी हो. या डोळ्यानं माझ्याकडनं पाहावल्या जाणार नाही राघवा. देहा वाचून फिरेन मग मी, मग मी मज मे
राम 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 माझ्या ताईंनो, माई कौशल्याच्या जीवनातला हा प्रसंग, हे दुःख जवळून जर अनुभवायचं असेल ना, तर कौशल्या माईच्या जागेवर तुम्ही स्वतःला ठेवा. सांगा तुमच्या मनाला, चुकून हा प्रसंग तुमच्या समोर उभा राहिला. सौती मत्सरानं तुमचं लेकरू वनवासाला जायची वेळ आली आहे. काय म्हणेल तुमचं मन? तुमच्या लेकराला वनवासाला पाठवताल तुम्ही? सांगा ना मला, तुमचं लेकरू वनवासाला पाठवाल तुम्ही? घरातून शिर्डीला जर लेकरू मोटरसायकलवर पाठवायचं असेल ना, शेजारणीच्या कामासाठी, तर 10 वेळा म्हणता, लेकरा जरा जपून जा, काळजी घे, कोणीतरी सोबत घे, एकटा जाऊ नको. एकट्या माझ्या राघवेंद्र सरकाराला, एकट्या रामाला कैकेयीनं वनवासाची आज्ञा केली होती. हे कौशल्याच्या लक्षात येत. वनवास नाही लक्ष्मणाला, नाही शत्रुघ्नाला, ना अयोध्या नरेश राजा दशरथाला, फक्त एकट्या राघवाला. लेकरा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. देहावाचून फिरेन मग मी मागोवा घ्याया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. कौशल्यामाई म्हणते, नाही लेकरा, मी तुला जाऊ देणार नाही. पण परंपरेची जेव्हा आठवण काढली, तेव्हा माई दगडाच्या मूर्तीसारखी झाली. ठीक आहे रामा, मी परंपरेला आडवी येणार नाही. शेवटी शांत राहणं स्त्रियांच्याच नशिबी आहे. मनात ही होऊ नये असं खूप वाटतंय, पण शेवटी दगड आपल्यालाच आपल्या काळजावर ठेवावा लागतो. हे पहिल्यापासूनच आहे आपल्या वाट्याला. आपण फक्त शांत राहून सहन करायचं. राम वनवासाला निघाले, राम वनवासाला गेले. वनवास पूर्ण होईपर्यंत पहा, कोणी म्हणाल मला, ताई वडील सांगायला निघाला तर आईचंच महत्व गायला लागलं. मी तुम्हाला सांगते, आता आई मांडली ना मी तुमच्या समोर, मला तुम्हाला वडिलांकडे घेऊन जायचंय. राम वनवासाला गेले. कौशल्या माईची अशी अवस्था झाली माझ्या दादांनो. कौशल्या माईनं 14 वर्ष
केसांना कंगवा लावला नाही लेकराच्या प्रेमात. कौशल्यामाईनं आरशात तोंड पाहिलं नाही, तिच्या जिभेला अन्नाची चव कळाली नाही. रिकामा रथ जेव्हा अयोध्येमध्ये आला ना, की अयोध्या नगराची महाराणी सर्वसामान्यांसारखी रथाकडे पळत निघाली होती आणि रथाच्या घोड्यांना विचारत होती, माझ्या लेकराला कुठं सोडलं? ही आई आहे. 14 वर्ष तिने आरशात तोंड पाहिलं नाही. 14 वर्ष तिने डोक्याला कंगवा लावला नाही, केसांना कंगवा लावला नाही, आरशात तोंड न पाहिलं. तिला सुचत नव्हतं काहीच. एकच म्हणत होती ती, कसा मला टाकून गेला रामा विना माझा चैन पडे नाही जीवासी यारा. कसा मला टाकून गेला 14 वर्ष म्हणत होती, रामाशिवाय मी जगू शकत नाही, रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. असं किती दिवस म्हणत होती. दिवस नाही माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, 14 वर्ष म्हणत होती गागरे मामा, रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, नाही जगू शकत मी राघवा, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. असं 14 वर्ष बोलत होती दादा. पण सत्य सांगते, रामाला वनवासाला जाऊन फक्त 6च दिवस झाले आणि खरंच ज्याला जगणंच झालं नाही. राम राम राम. क्षमा करी तू मज कौशल्ये, क्षमा सुमित्रे पुत्र वत्सले, क्षमा प्रजाजन करा चाललो, सुख दुःखाचा दाटला चहूकडे अंधा, दाटला चहूकडे अंधा. चहूकडे दाटला चहूकडे अंधार. 6च दिवसामध्ये राम 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 राम. लेकरा तुझ्याशिवाय हा बाप जगू शकत नाही. जी अयोध्या तुझी आहे त्या अयोध्येत श्वास घेऊ शकत नाही. का? माझ्या या चुकीच्या निर्णयामुळे अनेकांची दमछाक झाली लेकरा. माझ्या या चुकीच्या निर्णयाने कित्येक लोकांच्या आनंदात विरजन पडलंय लेकरा. नाही सहन होत मला. रामा तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. 6 दिवसामध्ये धडधाकट शरीराचा असा राजा, ज्यानं देवांना विजय प्राप्त करून दिलाय, असा राजा 6 दिवसामध्ये पुत्रयोगात मरण पावला. त्या बापाचं नाव तुम्ही सांगा मला. राजा दशरथ. याला म्हणतात बापाचं प्रेम. आई म्हणत होती मी जगू शकत नाही, 14 वर्ष म्हणत होती. पण खरंच ज्याला जगणंच झालं नाही त्यालाच बाप म्हणतात. हा बाप आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वीज चमकली तरच रस्ता दिसावा. दुथडी नदीला पाणी भरलंय. वृंदावनाच्या पांढऱ्या मातीमध्ये काळ्या रंगाची यमुना सळसळ नागासारखी वाहते. हजारो वर्ष बेड्यानं शरीर जखडून गेलंय. पण लेकराचा जीव वाचवण्यासाठी पूर आलेल्या नदीमध्ये मध्यरात्रीला शिरणारा बाप जगातला पहिला. त्या बापाचं नाव 6 मारले. आता हे 8वं मरू द्यायचं नाही.
याच्यासाठी माझा मी जीव धोक्यात घालायला तयार आहे. ज्यानं स्वतःचा जीव धोक्यात घातला पण लेकराचा जीव वाचवला, त्या बापाचं नाव सांगा ना मला. वसुदेवजी बापच आहे ना तो एक. मी बापच समजावून सांगते तुम्हाला. हे धाडस फक्त बाप करू शकतोय. कोण म्हणतं बापाचं प्रेम कमी आहे? म्हणेल कुणी मला, ताई तुम्ही रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगता आम्हाला. काळ बदललाय आता माया आणि प्रेम कमी होत चाललंय. दादा सारं जग बदलू द्या, काळ बदलू द्या. काळ बदलेल, जग बदलेल, माणसाची वृत्ती बदलेल, पण बापाचं लेकरावरचं प्रेम कधीच बदलणार नाही. बापाचं प्रचंड प्रेम आपल्या लेकरावरती आहे. याच कलियुगातलं उदाहरण सांगेन मी तुम्हाला. किती प्रेम करतो बाप आपल्यावरती. आग्र्याच्या कैदेतून महाराज सुटले, पोहोचले रायगडावरती. राजगडावर पोहोचले महाराज, पण पाठीमागे प्राण गुंतलेला होता. कोण? त्यांचा पुत्र संभाजी. बाल संभाजी दुश्मनाच्या कैदेमध्ये. औरंगजेबाला सुद्धा राजा आपल्या हातनं सुटलाय याचं दुःख नाही, पण बापाला 125 असणारा तो पोर अजूनही आपल्या राज्यामध्ये. जागोजागी पहारा गस्त वाढवला. एकही 8-9 वर्षाचं लेकरू सहज सुटलं नाही पाहिजे. चौकशी कसून करा. चौकशा चालू झाल्या. महाराजांचा जीव तिळतिळ तुटायला लागला. ताटातला घास गोड लागना, पापणी लवणा. का? डोळ्यासमोर आपलं लेकरू दिसतंय. राजा होता म्हणून काय झालं? बाप होता ना तो. का राजाला बापाचं काळीज नसतं असं कुठे असतं का? जीव तुटतोय लेकरासाठी, लेकराचा जीव वाचवण्यासाठी आणि औरंगजेबाच्या बुद्धीला वेगळी दिशा देण्यासाठी. त्याच्या बुद्धीला वेगळी दिशा दिली तर आपलं लेकरू सही सलामत आपल्या राज्यामध्ये, आपल्या स्वराज्यात पोहोचेल. लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. हा जगातला पहिला बाप आहे. मला जरा आठवून सांगा, आहे का कुणी असा की जिवंत लेकराचं श्राद्ध घालतोय? अरे मेलेल्या माणसाचं श्राद्ध घालताना सुद्धा मंत्र उच्चार करायला जीव अडखळते, पिंडदान करायला जीव कापरा होतोय. पण का केलं हे बापाचं प्रेम आहे. श्राद्ध घातलं, बातमी वाऱ्यासारखी पसरली. संभाजी मेले, संभाजी गेले, संभाजी गेला. औरंगजेबाचा पहारा शिथिल झाला. देवा मला जे काम करायचं ते तूच माझं काम केलंस, तुझे खूप धन्यवाद असं म्हणून आनंद साजरा केला, जल्लोष साजरा केला. आणि त्या जल्लोषामध्ये छत्रपती संभाजी राजे पोहोचले राजगडावरती. मग आनंदाची तोफ वाजली आणि मग कळालं आपल्याला वेड्यात काढलं म्हणून. याला म्हणतात बापाचं प्रेम.